चाळलेल्या कुत्र्याचं कोण बघतोय? चाळलेल्या त्या बाई बघतात. हो कुत्रेवाल्या बाई, काय तुमचं लक्ष आहे की नाही का? उगा जोडू नका, काय झालंय ते सांगा. काय झालं? ते कुत्र समजा गावाला चावत सुटलंय आणि तुम्ही बसला इथं खुर्ची चिकटून. अय्या कमाल आहे बाई, आम्हाला कसं कळलं नाही? कर तुमच्या तंगडीचा मटनच्या चगरत बसवर केव्हा कळेल तुम्हाला? केवढं आहे कुत्र ते? हाय तुमच्याच वयात आहे. म्हणजे नावागावाचं राहू द्या, त्याला पकडा एक माणूस द्या ताबडतोब, नाहीतर ते कुत्र दिल्ली पात्र जायला चावत चावत. गणा ए गंपा, हो त्यांच्या बरोबर जा आणि त्या कुत्र्याची चौकशी कर. तुम्ही येणार? हो मी घरी समजा व्यवस्थित आहे ना? मुलं आहेत ना, तोड आहेत, सुना आहेत, सगळे आहेत. ठीक आहे. विमा उतरवला का नाही? हा उत्तर आहे. काय काळजी करणार? हा काय झालं? कुत्र चाललंय. कुत्र आहे म्हण. हे दांडग्याचं सांगू नकस. आमच्या घरचं कुत्र पाहायला पाहिजे होतस. सोंड असती तर हत्तीत सहज खपलं असतं माहितीये. हा बाबा बाबा, व्हायला असलं कुत्र पाळायचं म्हणजे अंगावर जिरटोप आणि डोक्यात चिलकतच झालं पाहिजे म्हणा की. सांगतो काय मग, डोळ्यात जरब लागते जरब. असं? हा, एकदा डोळं वटारलं की कुत्र तिथल्या तिथं मुतलं पाहिजे. फळा फळा फळा. बरोबर आहे, बरोबर. ते बघते बघते. काय झालं? कुत्र पायपात शिरलं वाटतं. किती डोसणार माझं ते बाहेर निघेल ना. ते तसा नाही निघायचा त्यो. तुम्हीच करा, जरा जाऊन चालाल. मी पायपात जातो आणि मोहर ढोसतो त्याला. तुम्ही असं करा, तुम्ही पायपाच्या पलीकडच्या तोंडाला पोतं बांधून उभा राहा. पोत्यात शिरलं की तुटून पडा त्याच्यावर, पार भुगा करून टाका हाडा. जावा तुम्ही, जावा बिंदास जावा. पार क्षमा करून टाकतो त्याचा. जावा बिंदास. आला 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 आला. दिवसभर पळून पळून पायाचं तुकडं मोडायचे आले. आणि हे बघा, हे सगळे जण काट्या सरसून उभे राहा. प्रत्येकाने 5-5 काट्या मारते त्याला. थांबा थांबा, मला बघू द्या. बाईना बघू द्या. अरे अरे हळू रे बाबा, जरा हळू आहे. अरे केवढ्याने ओरडतोस? बाहेर आवाज येतोय ना. अंगाचं पोतेर झाल्यावर सगळीकडून आवाज येतो त्याला. मी तरी काय करणार? म्हणजे केवढ्याने ओरडतो? काय कमी बनवलं काय लोकांनी मला? अरे मग सांगायचं होतं मी नागोजी आहे म्हणून. सांगायचं होतं मी नागोजी आहे म्हणून. अरे पण सांगायचं काय कमी प्रयत्न केला? पण कुत्र माणसावानी बोलतं म्हणून लोकांनी आणखीन बनवला मला. म्हणजे 2-4 महिने काय तुम्ही उठत नाही बिछाण्यावरनं? काय डोसकं फिरलंय काय तुझं? काय डोसकं फिरलंय? अरे चोराच्या जातीला आराम म्हणजे हराम असतो. असं? आज रात्री रामाच्या देवळात उत्सव आहे, त्याचीच फिकीर लागून राहिली आहे मला. उद्या पुजारी देवाच्या अंगावरच सगळे दागिने उतरून तिजोरीत ठेवल. अरे मग वर्षभर बोंबलला तरी दागिने बघायला मिळायचे नाहीत, त्याचीच फिकीर लागून राहिली. आज समजा रात्री आजच उरकायला हवं. पण लाल्या सगळे दागिने काढू शकेल? समजा नाही, मारुतीच्या गळ्यातला कंठाच फक्त उडवायचा. त्यातल्या हिऱ्याची किंमत लाखाच्या घरात आहे. काय म्हणतोस? हा, अरे समद्यांची ददात मिटल काय आमची माहिती आहे. बाकीचे दागिने काय सोडून द्यायचं काय? एकदम खायला बघतो काय? एकदम खायला बघतो. सगळेजण लफड्याने येतील अशानं.
आज मारुती, पुढल्या वर्षाला राम, मग लक्ष्मण, मग सीता कुठे जाती? अरे हप्त्यानं समज दागिना आपल्या घरात आणायचे. हा समजलं? लाल्याला पोसलाय तो काय फुकट पोसलाय? पण लाल्या नेमकी मारुतीची मूर्ती कशी ओळखेल? जातीला जात ओळखल्याशिवाय कशी राहील? तुम्ही नाही मला चटकन ओळखलं, असंच आहे. लाल्या एवढं काम तू कर रे, मी तुला कोट पाटलून शिवीन बघ. लाल्या दिसायला ते अगदी तुझ्यासारखंच आहे रे. तुझ्या हळू कापरे का 4 भाकरी खाल्ली तरी तुझं पोट भरणं होय रे? अरे पोट आहे का पखाले? रातच्या टायमाला जास्तीत जेवायचं नसतं, अशाने झोप येते माणसाला. आपल्याला पहायला ठेवलं का झोपायला ठेवलं रे? बस झालं बस. वाले गप ना, हळू बघ ना ते मला. गप गप मुली भरू दे. बघू अरे अरे कृष्णा, हे कृष्णा, कोण आहे कोंबडीचा? कृष्णा, आयला मला तुम्ही होय? छान छान राखण चाललंय म्हणायची. हो हो हो, एवढ्यासाठी तुला ठेवणार नोकरीवर? काय झालं? काय झालं? वर पुन्हा मला विचारतोय काय झालं म्हणून. बघितलंस का? एक तरी फळ दिसतंय का तुला झाडावर? नाही दिसणार. आता सगळी काढल्यावर दिसणार कुठून? हो का? म्हणजे झाडावरची सगळी फळं तू एकट्याने काढलीस? एकट्याने कशाला? आता फुकट काढून मिळाल्यावर मेहनत कशाला करायची? उगीच काहीतरी मूर्खासारखं बोल नकोस. काहीतरी काय बघा, सगळे दोस्त मंडळी आतमध्ये बसलेत. या जातो तुम्हाला, या जातो. साबण झालं का रे? हे बघा, चोर बी सापडले, मजुरी बी वाचली. चोऱ्या करता काय? थांबाले को खडीच फोडायला पाठवतो तुम्हाला. चल रे, त्यांना घेऊन बाहेर चल. हो नाही, सोडता येणार नाही. का रे? नाही हो, हे इकडे कापड तिकडे आहेत ना. हो शाबास, झकास काम केलं. अरे मीच तुला उगाच बोललो वेड्याचं. अशी इमानदारी हवी नोकरीत. अरे असा वागलास तर नाव काढशील घराण्याचं.